राज्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा अजूनही सुरूच आहे। आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलाय, तर उर्वरित राज्यात वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता वर्तवली। येलो अलर्ट कायम आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ही मोठी घोषणा केली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत समितीही स्थापन करण्यात येणार आहे, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल सादर होणार आहे अशी माहिती आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नांदेड परिसरामध्ये अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, वीज पडून 6 जनावरे ठार झाली। काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले। भरड धान्य खरेदीसाठी 22 हमीभाव केंद्रांना मंजुरी मिळालेली असून आजपासून ऑनलाईन नोंदणी, जूनमध्ये प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार। गव्हाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून नवीन गव्हाची आवक सुरू होताच भावसुद्धा वाढलेले आहे। सोयाबीनच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। गेल्या काही महिन्यांपासून 4400 ते 4500 रुपयांपर्यंत स्थिरावलेले दर आता 4800 ते 5300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळीसह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये रब्बीतील पिकांसह फळबागांच्या अतोनात नुकसान झालेले आहे। शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहे। जालना जिल्ह्यामध्ये 1275 हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। 2,13,00,000च्या मदतीची मागणी केली जाते। अवकाळी पावसाचा कहर झालेला असून उक्कलगावामध्ये उडाले घरावरील पत्रे, संसार उघड्यावरती 300 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या। शेतकरी ओळखपत्राअभावी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे। अर्जांवरती कार्यवाही होत नसल्याने ओळखपत्र मिळण्यास विलंब होतोय। फार्मर आयडी तात्काळ वितरित करा। 100 वर्षाची परंपरा असलेल्या कर्जतच्या मिरची बाजाराचा ठसका कायम असून दरामध्ये तिप्पट वाढ, तरी मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये ग्राहकांची आजसुद्धा गर्दी होते। खाडीपट्ट्यातील मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान। कोंडवाडा पद्धत बंद झाल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी जायचे कुठे? कडधान्याच्या शेतीमध्ये गुंतला शेतकरी। कर्जमाफीच्या घोषणेनंतर सुद्धा संभ्रम कायम असून बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते। कर्जमाफीच्या घोषणेनंतर सुद्धा राज्य शासनाकडून मार्च अखेरपर्यंत कोणतेही परिपत्रक बँक अथवा सहकारी सोसायट्यांना मिळालेले नाही। शेतकऱ्यांसाठी मार्च महिना ठरला नुकसानीचा। अवकाळीचा कहर झालेला असून 22,000 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। तब्बल 30,000पेक्षा अधिक शेतकरी बाधित आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली असून शासनाच्या GRकडे लागल्या सगळ्यांच्याच नजरा। मार्च एंड संपल्याने अपेक्षा उंचवलेल्या आहे। कोयना धरणातील पाणीसाठा समाधानकारक असून ऐन उन्हाळ्यामध्ये 57 TMC पाणीसाठा उपलब्ध। सिंचनासाठी जादा तर वीज निर्मितीसाठी कमी वापरणार पाणी। गुंतवणूकदारांचे 51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून मार्चमध्ये सेन्सेक्स हा 9,340 तर निफ्टी 2,847 अंकांनी आपटलेला आहे। 3,000 हेक्टरवरील अवकाळीचा कहर झालेला असून संगमनेर परिसरामध्ये 15 गावांमध्ये 4,591 शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे। राहता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचे थैमान झालेले असून वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। 9 गायी सुद्धा दगावल्या। अजित पवार यांच्या फोटोवरती खरातने मारल्या फुल्या, विमान अपघातावरती संशय व्यक्त केला जातोय। रोहित पवार यांच्याकडून हा आरोप केला जातोय। सलग 25 दिवस उष्णलहरी, 6 दिवस पाऊस आणि गारा। नाशिक, पुणे, धुळ्यासह 5 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 115 ते 260% जास्त पाऊस झालेला आहे। आता शेअरवरती मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज। RBI येत्या 1 जुलैपासून होणार नियमांची अंमलबजावणी। खतांच्या अनुदानामध्ये वाढ करावी लागणार। युद्धामुळे किमती वाढलेल्या असून शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट निर्माण झालेले आहे। एप्रिल-मे महिना महत्त्वाचा ठरणार आहे। देशामधील पहिले डिजिटल हवामान केंद्र हे पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले असून अचूक अंदाजामुळे शेतीला मिळणार आता मोठा दिलासा। उन्हाळा ठरणार अधिक तापदायक। एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान असून मे-जूनमध्ये उष्ण लाटा शक्य आहे। एप्रिलमध्ये वादळी पावसाचे सावट। सांगली जिल्ह्यामधून 9,000 टन द्राक्षाची निर्यात झालेली आहे। 21 देशांमध्ये पाठवले 664 कंटेनर। 15 दिवसांमध्ये निर्यात हंगाम संपणार। राज्याला 8.16 लाख टन साखर विक्री कोटा। साखर विक्रीचे कारखान्यांपुढे आव्हान असून उत्तर प्रदेशला 7.83 लाख टन कोटा।
ट्रम्प यांनी काढला मित्र देशांवरती राग. आता मदतीसाठी पुढे येणार नाही. अमेरिकेचा इराणच्या अणु कार्यक्रमाशी निगडीत ठिकाणावरती हल्ला करण्यात आला. तर इराणने कुवेतच्या तेल टँकरला केले लक्ष्य. अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी. तेलाचे दर सुद्धा वाढले. दर्शनासाठी चेंगराचांगरी झालेली असून यामध्ये 9 भाविकांचा दबून मृत्यू झाला. नालंदा येथील शीतला माता मंदिरामध्ये घडली दुर्घटना. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू करण्यात आलेला आहे. कर प्रणालीमध्ये होणार मोठे बदल. गुंतवणूकदारांना नेमका कसा बसेल फटका, याची सविस्तर माहिती बघायला मिळेल. 10 ऐवजी 6 वर्षांमध्येच होणार विदर्भाचा कायाकल्प. 5 वर्षांमध्ये 32 नवी धरणे कशी बांधणार, 10 धरणाची उंची कशी वाढवणार, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आखाती युद्धाचे कारणच असून किराण्याचे दर वाढवून नफेखोरी केली जाते. खाद्यतेलाच्या दरामध्ये अचानक 10 ते 20 रुपयांची वाढ झालेली आहे. अवकाळी पावसामुळे बाभुळगाव परिसरातील पिकांची हानी झालेली असून विद्युत पुरवठा प्रभावित करण्यात आला. रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकरी सुद्धा हवालदिल झाले. लोणारच्या लावण्याला चढणार विकासाचा साज. कायापालट होणार असून उल्कापाताच्या खाणाखुणा आता नव्या स्वरूपामध्ये झळकणार. विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. 9.88 कोटींचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. आर्थिक वर्ष सुद्धा संपलेलं असून सायकल मात्र मिळालीच नाही. मानव विकास कार्यक्रम 125 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. 5,000 रुपयांचे सायकलीसाठी अनुदान मिळणार. राज्यभरामध्ये अवकाळीने आसमानी संकटाचा कहर झालेला असून पिके ही जमीनदोस्त झालेली आहे. जनावरे सुद्धा दगावली. गारपीट, वादळाचे थैमान. हळद, गहू, हरभऱ्याला सर्वाधिक फटका बसला. शासन मदतीची अपेक्षा. खरातने शेतकऱ्यांची 10 कोटींची जमीन हडपलेली असून सावकारीचे धंदा सुद्धा जोरामध्ये सुरू आहे. पत्नीसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. युद्ध आले घरापर्यंत. रोजच्या वस्तू महागाईच्या उंबरठ्यावरती. कच्च्या तेलाच्या झटक्याने रोजगारावरती संकट निर्माण. अनेक उत्पादने बंद. 2017च्या कर्जमाफीमधील उर्वरित शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. इराणमधील युरेनियम साठ्यावरती अमेरिकेची नजर असून एप्रिलमध्ये युद्ध संपण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. अतिरिक्त सैन्य पाठवणार. भारतीयांच्या ताटामधून तृणधान्य गायब झालेले असून आहार बदलामुळे मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढलेला आहे. 125 ग्रॅम तृणधान्य खाणे आवश्यक असणार आहे. रब्बीचा हंगाम आटोपला तरी सुद्धा खरीप पिकांना विमा मिळालेला नाही. अकोला जिल्ह्यामधील 1.15 लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. शेतकऱ्यांनो सावधान. मळणी यंत्राद्वारे पिकाची काढणी करताना घ्या काळजी. निष्काळजीपणामुळे घडू शकतो प्राणांकित अपघात. सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. आलेगाव पिंपळडोडीला अवकाळीचा तडाखा बसलेला असून कांदा, गहू पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. पिंपळडोडी शिवारातील सौरपंप पॅनल जमीनदोस्त झाले. बागायतदार शेतकरी हवालदिल झाले. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने उडवली दानादान. गहू पिकाला फटका बसलेला असून शहरामध्ये झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून अकोली, जहागीर परिसरामधील रब्बी पिकांच्या यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. गहू पीक भुईसपाट झाले. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने पडवलेला असून शेतकरी हवालदिल झाले. अकोला जिल्ह्यामध्ये पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. प्राथमिक अहवालानुसार 653 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ झालेला असून मका, ज्वारी तसेच गहू व केळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे खामगाव तालुक्यामध्ये 150 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये कांदा, मका, भाजीपाला आणि फळबागांना सुद्धा फटका बसलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील 140 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये 2046 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालेले आहे. वाशिम जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बिजवाई, कांद्यासह उन्हाळी पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून वस्तुनिष्ठ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जाते. खरोड्यामध्ये हळदीची पिवळी क्रांती झालेली असून 100 एकरावरती विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. ज्या गावांमध्ये असेल पाणी टंचाई तिथं अगदी वेळेमध्ये पोहोचणार टँकर. 12 कोटींची निविदा होणार अंतिम. 246 गावांमध्ये संभाव्य टंचाई. मार्च अखेर. आता पिण्याच्या पाण्याची चिंता सुद्धा मिटली. उन्हाळी पिके सुद्धा घेता येणार. निरेच्या 4ही धरणांमध्ये 53.88% मुबलक पाणी. धरणांमधून सतत कमी जास्त विसर्ग सुरू आहे. लाखो रुपये खर्चून सुद्धा सुळे उजवा कालव्याची गळतीच थांबेना. पाटविहीर या शेवटच्या टोकापर्यंत पाणीच पोहोचत नाही.
शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार बोरसे हे शेतकऱ्यांच्या बांधावरती आले. तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला त्यांनी आदेश दिले. सतर्क रहा, 2 दिवस पाणीबाणी असून दिनांक 4 व 5 रोजी ड्राय डे. सोमवारी सुद्धा कमी दाबाने येणार पाणी. नाशिक जिल्ह्यामध्ये सिंहस्थाच्या कामासाठी नियोजन सुरू आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा विसर पडलेला असून सोयगावमध्ये पंचनाम्याचा खो-खो. 569 अर्ज पात्र ठरून सुद्धा निधी मिळेना, तर दुसऱ्या टप्प्यातील 171 शेतकऱ्यांचे पंचनामे हे प्रलंबितच आहे. कापसाच्या गाठी खरेदी करून 96 लाख रुपयांना घातला गंडा. सिल्लोड तालुक्यातील घटना. तमिळनाडूमधील 2 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टरचे दर वाढलेले असून शेतकऱ्यांची धावपळ होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा अडचणीमध्ये सापडलेला आहे. लिंबा गणेश परिसरामध्ये बटाटा काढणीचा हंगाम जोमामध्ये असून बाजारभावाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. काढणीला सुरुवात झाल्यामुळे शिवारामध्ये मजुरांची मोठी लगबग आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांची धांदल. गहू, हरभरा, हळदीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने सोलारच्या पाट्या तुटून झाले मोठे नुकसान. 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अवकाळी. रब्बीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. गारपिटीमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडले. जालना जिल्ह्यामध्ये केळी, आंबा, डाळिंब, मोसंबी बागांसह टरबूज, खरबूज आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. वीज पडून जनावरे सुद्धा दगावली. वादळी वाऱ्याचा 50 हेक्टरवरती आंबा बागेला बसलाय फटका. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यामधील आंबा फळांचे मोठ्या प्रमाणावरती झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडे नोंद नाही. निळकंठेश्वरकडून 47.70 कोटी रुपयांची वीज बिले खात्यामध्ये जमा करण्यात आली. अंतिम ऊस दर इतर साखर कारखान्याप्रमाणेच. अवकाळी पावसाने आंबा, चिंच, चिकू फळांचा पडलाय सडा. उमरी तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. बिलोली तालुक्यातील हरभरा खरेदी झाली ठप्प. शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा थकलेले आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जाते. नांदेड जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये अंबिली बारस उत्साहामध्ये पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांनी उत्साहामध्ये भाग घेतला. केसर उत्पादनाला फटका बसलेला असून उत्पादन 50% घटण्याची शक्यता वर्तवली जाते. गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ संजय पाटील यांनी व्यक्त केली भीती. अवकाळीचा तडाखा बसलेला असून परभणी जिल्ह्यामध्ये फळबागांसह ज्वारी व हळदीचे मोठे नुकसान झालेले आहे. 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. गंगाखेड परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून उभे पिके जमीनदोस्त झाली. फळबागांच्यामध्ये मोठे नुकसान झाले. गहू, ज्वारीचे पीक झाले आडवे. शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी केली जाते. वालूर शिवारामध्ये हळद पिकाला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. 10 6 वर्षामध्येच होणार विदर्भाचा कायाकल्प. 5 वर्षामध्ये 32 नवी धरणे बांधण्याचे. 10 धरणाची उंची वाढवण्याचे आवाहन केले जाते. वादळासह अवकाळी गारपिटीने 600 हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. अंजनगाव, चांदूर बाजार तालुक्यामध्ये गहू, कांदा, केळी तसेच संत्रा पिकांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून परतवाड्यातील वीज खंडित झालेली आहे. अंजनगावामध्ये पीक उडून दुसऱ्याच्या शेतामध्ये. धामणगावमध्ये सुद्धा अंधार. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा अवकाळीचा मारा. शेतकरी हवालदिल झाले. बळीराजाला मदतीची आज. उन्हाळी धानासह गहू, मका आणि भाजीपाल्यांची मोठी नासाडी झाली. प्रशासन घेणार नुकसानीची नोंद. विमुक्त भटक्यांना राज्य शासनाचा दणका. पक्क्या घराची आज दुसूर झालेली आहे. लाभार्थी त्रस्त झालेले असून मुक्त वसाहत अहिल्याबाई होळकर योजना रखडलेली आहे. शेतकऱ्याच्या मालाचा शेवटचा दाणा खरेदी करा, अन्यथा आंदोलन करू. किसान सभेचा इशारा देण्यात आला. धान खरेदीची मर्यादा नको. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पावसाचा इशारा. यात्रेकरूंसाठी 23 शाळा सज्ज. येलो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रात्री अवकाळीने झोडपल्यामुळे तारांबळ उडाली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.